अजितदादा जिवंत आहेत. कालपासून सोशल मीडियावर एकच बातमी येते, ती बातमी म्हणजे अजित पवार जिवंत आहेत. पण अजितदादा नेमके आता कुठे आहेत? खरंच जिवंत आहेत, तर मग ते कुठल्या लोकेशनला बसलेले आहेत? किंवा याची माहिती देणारा आपला हा आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे, की नक्की अजितदादा कुठे आहेत? अजितदादांनी खरंच कसे आपले प्राण वाचवले? नेमकं काय घडलं? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मंडळी, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्याच चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. आपल्याला माहित आहे, अजित पवारांचा विमान अपघात झाला अशा प्रकारच्या माहिती आली होती. बातम्यांमध्ये दाखवलं होतं. मात्र काही बातम्या चुकीच्या सुद्धा दाखवल्या गेल्या. त्यामध्ये सुरुवातीची बातमी एक आली होती. त्यामध्ये अजित पवारांच्या विमानामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला अशा प्रकारची बातमी आली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये करेक्शन करण्यात आलं आणि त्यामध्ये फक्त 5च बॉड्या सापडल्या. मग करेक्शन होतं, चूक होती की नेमकं काय होतं हे समोर आलेलं नाही. मग त्याच्यामधला एक माणूस कुठे गेला? अशा प्रकारचा प्रश्न अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे असतील किंवा सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर असतील यांच्याकडून विचारला जाऊ लागला. मग आता यांच्याकडून जर हा प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे, तर याच्यामध्ये काहीतरी नक्की गूढ आहे. आणि काल एक बातमी आली, ती बातमी म्हणजे अजित पवार जिवंतच आहेत. अजित पवारांचा कुठेही मृत्यू झालेला नाही. आणि द शिवाजी द बॉस हा पिक्चर आपण पाहिला असेल, त्यामध्ये ते शिवाजी कशा प्रकारे विमानाने येतात आणि त्या ठिकाणी एंट्री करतात, अशा प्रकारचं त्या पिक्चरचं रूपांतर किंवा अशा प्रकारचं ते पिक्चर रियालिटी मध्ये बदलणार असल्याची सुद्धा माहिती सांगितली जात आहे. मात्र खरंच जर विचार करायचा गेला तर अजितदादा खरंच जिवंत आहेत का? अजितदादा खरंच हेलिकॉप्टर मधून विमानामधून वाचले आहेत का? हा प्रश्न सुद्धा मोठा आहे. कारण आपण जर विचार करायचं गेलं तर एक प्रकारे वाटतं आपल्याला की अशा प्रकारचं खरंच घडलेलं असेल किंवा घडलेलं आहे. कशावरून? तर विमान ज्या वेळेस विमान लँडिंग झालं त्यावेळेस तिथं 6 प्रवासी बसले अशा प्रकारची माहिती सांगितली गेली. मग त्याच्यामधून उतरताना फक्त 5च बॉड्या सापडल्यात. मग याच्यामध्ये मोठा डाव आखण्यासाठी, डाव राखण्यासाठी अजितदादांनी काही प्लॅनिंग केली आहे का? अजितदादा कुठं निघून गेलेत का? किंवा काय झालंय का? अशा प्रकारचं आता वाटायला लागलेलं आहे. कारण ज्या 5 बॉड्या सापडल्या, मग त्यांची जे म्हणतो आपण ओळख पटवण्यासाठी अजित पवारांची घड्याळ सापडली अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या आल्या होत्या, ती बातमी चुकीची असल्याचं आता आढळून आलेलं आहे. आणि त्या बातमीमध्ये अजित पवारांचं कुठेही घड्याळ सापडलेलं अजूनही नाही सापडलेलं नाही. अजित पवार गेलेले आहेत. अजित पवारांचा देहांत झाला अशा प्रकारचं म्हणायला हरकत नाही, कारण आता ऑफिशियली ते सगळं झालेलं आहे. पण अजूनही ते गुड सापडलेलं नाही. त्यांचं घड्याळ सापडलं नाही. ज्या घड्याळावरून ओळख पटली अशा प्रकारचं सांगितलं जात होतं, ते घड्याळच अजून सापडलेलं नाही. मग ओळख कशी पटली? हा सुद्धा मुळात प्रश्न आहे. आणि एक महत्वाचं अजून एक सांगायचं म्हणलं तर अजित पवारांच्या 10व्याचा जो काही विधी असतो, तो विधी पार पाडण्यात येणार नाही. कारण याचं सुद्धा अंदाज लावू लागलेले लोक आहेत की 10व्याचा विधी जर तुम्ही पार पाडत नसाल तर खरंच अजित पवार आता जिवंत आहेत आणि अजितदादांची लवकरच एंट्री आपल्यामध्ये होणार असल्याचे सुद्धा अंदाज लोक लावू लागलेले आहेत. आणि सगळीकडे फक्त एकच चर्चा आहे की अजितदादा जिवंत आहेत. मग अजितदादा जिवंत आहेत तर नेमके ते कुठे आहेत? काय आहेत? तर अजितदादा जिवंत आहेत तर नेमके ते कुठे आहेत याची खात्री ही अजूनही कोणाला नाही आहे. किंवा जर ते अशा प्रकारचे जिवंत असते तर कदाचित समोर आलेही असते, किंवा त्यांचा काय नेमका डाव आहे हे डाव ओळखण्यासाठी खरंच आपण आता असमर्थ आहोत. अशा प्रकारचा डाव जर असेल तर, आणि जर असेल डाव तर खरंच अजित पवारांच्या येण्याने अवघा महाराष्ट्र पुन्हा एकदा खुश होईल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा त्यांचं जे काय आहे ते स्वागत करण्यात येईल अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे. पण आता बघायला सुद्धा आपल्याला चांगलं वाटेल की जर अजित पवार जर वापस आले तर काय झालं तर. पण हे रियालिटी नाही, ही सत्यता नाही. तर सत्यता कोणती आहे? तर अजित पवार गेलेले आहेत. अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेला सगळं ऑफिशियल झालेलं आहे, सगळं काही आलेलं आहे समोर. तरी सुद्धा लोक आस लावून आहेत की आपल्याला अजित पवार जिवंत आहेत, अजित पवार कुठेतरी वापस यायला पाहिजेत, कुठल्या तरी लोकेशनला बसलेले आहेत, अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत. नेमक्या का पेरल्या जात आहेत? खरंच अजित पवारांचा हा डाव आहे का? शरद पवारांनी काही रचलेला डाव आहे का? हे लवकरच आता पुढे येणार आहे आणि लवकर त्याचा खुलासा सुद्धा होणार आहे. कारण ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्या ब्लॅक बॉक्स मधून नेमकी माहिती येणार आहे
विमानामध्ये किती माहिती होते, माणसं होते, काय झालं होतं, कशामुळे विमान कोसळलं, ही सगळी माहिती आता लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.